आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाडस या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत। पुस्तकाचं नाव आहे पाडस, हरणाचं बछड पाडस। मौज प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि हे मूळ इंग्रजी कादंबरी आहे ज्याचं मराठीत भाषांतर केलं आहे राम पटवर्धन यांनी। मौज प्रकाशनाने हे जे पुस्तक आहे हे बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे 1967ला हीची पहिली आवृत्ती आली होती आणि 1992ला त्याचे पुनर्मुद्रण झालं। आणि हे खरं तर खूप गाजलेली इंग्लिश कादंबरी आहे। फक्त अमेरिकेतच असं नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा ही गाजलेली कादंबरी आहे। त्याचं हे मराठी भाषांतर पाडस। साधारण 400 पानांचं हे पुस्तक आहे। खूप सुंदर कादंबरी आहे, प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे। द इयरलिंग ही मूळ इंग्रजी कादंबरी केवळ अमेरिकनच नव्हे तर जागतिक कादंबरी वाङ्मयातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते। फ्लोरिडा अमेरिकेतलं एक जे राज्य आहे त्या राज्यात साधारण 100 वर्षापूर्वीचा हा काळ आहे कादंबरीतला। आणि तेथील जे काही घनदाट जंगल आहे त्या जंगलाचा थोडासा भाग राहण्यासाठी मोकळा रिकामा करून तिथे एक कुटुंब राहत आहे आणि त्या कुटुंबातल्या एका लहान मुलाबद्दलची ही कादंबरी आहे। तर त्या ज्या जंगलात त्यांनी घनदाट जंगलात राहण्यापुरती जागा केलेली असते तिथेच ते शेती करत असतात आणि आपली गुजराण हे बॅक्स्टर हे कुटुंब आहे त्याबद्दलची ही खरी कादंबरी आहे। हे कुटुंब म्हणजे आई वडील आणि साधारण 12 ते 14 वर्षाचा एक मुलगा आणि त्यांचे पाळीव प्राणी। तर हे जे कुटुंब आहे ते तिथेच राहत असतं, तिथेच जे काही शेती वगैरे करत असतात त्या शेतीतनं येणारं उत्पन्न हे येणारं जे पीक आहे त्याच्यावरच त्यांची गुजराण होते आणि शिकार करतात जंगलामध्ये। त्यामुळे त्यांच्या जेवणामध्ये तिथल्या जे शेतीचं उत्पन्न पीक आलेलं असतं ते आणि प्राण्यांचं मांस हे त्यांचं जेवण आहे। आणि काही खरंच म्हणजे लिहिलेली की काही ठिकाणी वर्णन खूप छान आहे। ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबात आहेत आई वडील आणि एक 12 ते 13 वर्षाचा एक छोटासा मुलगा। तर हे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे पेनी, आईचं नाव आहे आरी आणि तो जो छोटासा मुलगा आहे त्याचं नाव जुडी। हे जे पेनी आहे तर त्याचं नाव खरं पेनी पडलं कसं हे त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की हा अगदी पेनीचं नाणं आहे लेका, नाणं अगदी खणखणीत पण याहून लहान नाणं शोधूनही सापडायचं नाही म्हणून तो छोटा पेनी बॅक्टर। त्यामुळे तेव्हापासून त्याचं नाव पेनी पडलं। तर वडिलांचं नाव पेनी, आईचं नाव आरी आहे आणि एक छोटासा जो मुलगा आहे। तर साधारणतः खरं तर तिथे बघितलं तर काही मैलाच्या परिसरात खूप जंगलच आहे आणि तिथे लोकवस्ती अशी ही नाही आहे। त्यामुळे असं एकाकीपणेच राहणारं हे आहे, पण त्यांचे काही संबंध इतर आजूबाजूच्या भागातल्या कुटुंबांशी पण आहे। त्यांच्याशी असलेलं नातं सुद्धा वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे। जंगलात हिंस्र श्वापदांवर येणं जाणं आहे पण निसर्गाशी त्यांची सदैव गाठ आहे आणि दैनंदिन आयुष्यच मुळी ते निसर्गाशी जोडलेलं आहे आणि त्याचं छान वर्णन आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळतं। पेनी आणि आरी हे आई वडील आणि जोडी हा त्यांचा एकुलता एक वाचलेला मुलगा। त्यांची बरीच अपत्य वाचत नसतात, एकुलता हा मुलगा एक वाचलेला असतो। जोडीला खूप एकाकी वाटत असतं आणि तेव्हा त्याला सोबत मिळते ती एका हरणाच्या पाडसाची आणि त्याचा खूप लळा लागतो आणि मग ते जे पाडस आहे त्याच्याशी त्याचे संबंध याचं सुद्धा वर्णन या पुस्तकात खूप छान प्रकारे केलेलं आहे। पेनी आणि जोडी हे जेव्हा शिकारीला जात असतात तेव्हा एके दिवशी असे ते शिकारीला गेलेले असतानाच त्यांना या पाडसाशी भेट होते आणि त्याबद्दल या कादंबरीत असं त्यांनी म्हटलं आहे की एक हरणीनं तिथे उडी मारलेली त्यांनी बघितली आणि त्याच्याच जवळ त्याचं एक पाडस सुद्धा आईजवळ धावलं। आईनं मान त्याच्याकडे लावली आणि हळूवार आवाज केला,
त्याचं चिंतातूर तोंड ती चाटायला लागली. त्या चेहऱ्यावर डोळे आणि कान तेवढे मोठे दिसत होते, अंगभर ठिपके होते. हरणाचं इतकं लहान बछडं जोडीनं पहिल्यांदाच पाहिलं होतं. हरणीनं मान वर केली आणि नाकपुड्या विस्फारून हवा गुंगली. त्या हवेवर माणसाच्या वासाचा तवंग पसरला होता. तिनं खूर हवेत उधळीत ओकच्या झाडाखाली प्रदक्षिणा घातली. एक माणूस आणि एक कुत्रा त्याचा तिचा माग घेत असलेला तिला दिसला. त्या मागावरून ती मागं पुढं फिरली. दर 4 पावलांनी मान वर करून ती हवा उंगत होती. मग ती थांबली, चाहूल घेत उभी राहिली. तिच्या मोठ्याला डोळ्यांच्या वर तिनं आपले कान पण उंच केले. पाडसाने बे केलं आणि हरणी जरा शांत झाली. संकट येऊन परत गेलं अशी तिची खात्री पटली. पाडस तिच्या भरून आलेल्या आचळांच्या तोंड घासत तो दूध पिऊ लागला. आपल्या गोड डोक्यानं ते आईच्या कासेत ढुशात देऊ लागलं. तृप्तीनं आपली छोटी शेपटी हलवू लागला. पण हरणी पुरी निशंक झाली नव्हती. ती पाडसापासून दूर झाली आणि सरळ ओक वृक्षाखाली आली. पायाखालच्या फांद्यांमुळे जोडीला तळच नीट दिसेना, पण आपला वास तिला लागला आहे आणि त्याचा पत्ता लावण्यासाठी ती ओकचं खोड हुंकते आहे हे त्यानं पाहिलं. त्याचे हात, त्याच्या बुटाचं चामडं आणि कपड्यांचा घाम याचा मागोवा ती घेत होती. माणसं पायलटीवरून प्राण्यांचा माग काढतात तितक्याच खात्रीनं ती तशी मागोवा घेत होती. गरम गरम दुधाच्या लालचीने पाडस हे तिच्या मागोमाग आलं, पण हरणीनं एकदम त्याला लाथेनं झुडपात ढकललं. एका उडीत त्या झुडपावरून पलीकडे जाऊन ती दिसेनाशी झाली. जोडी झाडावरून खाली उतरला. झुडपात जिथे पाडस पडलं तिथं तो गेला, पण पाडस तिथं नव्हतं. बारकाईनं जमीन न्याहाळली, पण पाडसाचे छोटे खूर कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला उमटलेले त्याला दिसले आणि त्याला हा काही गुंता उकलेना. हताश होऊन तो आपल्या बापाची वाट पाहू लागला. घामाने न्यालेला हा पेनी लालबुंद चेहऱ्याने परतला तेव्हा त्यानं त्याला विचारलं, मग काय पोरा, काय काय बघितलं तू? एक हरणी आणि तिचं पाडस. ते पाडस आपण आलो तेव्हापासून इथं होतं. आईच्या अंगावर प्यालं, मग त्या हरणीला माझी चाहूल लागली म्हणून ती पळून गेली आणि आता मला हे पाडस काही कुठं सापडत नाहीये. पेनी जमिनीवर लेटला आणि आपली खूण मागे ठेवणाऱ्या कुठल्याही प्राण्याला आपली ही कुत्री नक्की शोधून काढेल तेव्हा निश्चिंत राहा असं तो म्हणाला. त्याच्या आईनं त्याला असं सोडून जायला नको होतं, जोडी म्हणाला. तिथंच तर तिची खरी हुशारी आहे. कोणीही प्रथम तिचा पाठलाग करणार नाही का? उलट कुणालाही पत्ता लागणार नाही अशा रीतीनं गप्प पडून राहायला तिनं पाडसाला शिकवलेलं नक्की असणार. त्याच्या अंगावरचे ठिपके किती छान होते. ठिपके रांगेने होते की वेडेवाकडे? पाने विचारलं. रांगेनं. म्हणजे ते जातीने नर आहे. इतक्या जवळून बघताना तुला खूप मजा वाटली की नाही? मजा तर वाटली, पण त्याला पकडून पळायला मला अधिक गंमत वाटेल. पेनी हसला आणि मग त्याच्याही लक्षात आलं की ह्याच्या एकाकीपणासाठी ते पाडस जर त्याला मिळालं तर त्याच्याबरोबर ह्यालाही लढा लागेल आणि मग अशा रीतीने ते पाडस जोडीबरोबर ती येतं घरी. जोडी आणि पाडस यांची मग गट्टी जमते आणि मग दोघांचं एकत्र जीवन सुरू होतं. काय होतं की ह्या पुस्तक वाचताना या कुटुंबाचं दैनंदिन जीवन जे आहे ना ते आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या जीवनाचा चित्रपट अक्षरशः असा उभा राहतो आणि आपण सुद्धा त्याच्याबरोबर ते पुढे पुढे सरकत असतो. यातले संदर्भ बरेचसे अमेरिकेतले आहेत. खरं तर सगळेच संदर्भ अमेरिकेतले आहेत, पण भारतातल्या आपल्या गावाच्या म्हणजे ग्रामीण जीवनाशी ते बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आहे त्याचं. त्यामुळे आपण ते तसं इमॅजिन करू शकतो. वर्षातील विविध महिन्यात निसर्गात होणारे बदल आणि हे ऋतुचक्र सुद्धा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच पुस्तक वाचताना उभं राहतं. मूळ पुस्तक इंग्लिश आहे, पाडस हा मराठी अनुवाद आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा भाषेतून सुद्धा इंग्रजी संस्कृती त्यातून आपल्याला दिसते. म्हणजे बऱ्याचदा जेवणा खावण्याची किंवा दिनचर्येची सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या रुटीनमध्ये सुद्धा इंग्रजी किंवा अमेरिकन जीवनाची छाप आपल्याला त्याच्यावरती दिसते.
पेनीच्या जोडीशी असलेलं नातं हे खूप काही शिकवून जाणारं आहे. त्या कुटुंबाच्या इतर कुटुंबांशी असलेलं नातं आणि ते नातेसंबंध हे सुद्धा ह्याच्यावरती या कादंबरीत चांगलं भाष्य केलेलं आहे. मला वाटतं की प्रत्येक तरुण मुलांनी आणि पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. वडील मुलगा हे नातं कसं असावं हे या पुस्तकातून शिकण्यासारखं आहे. तसंच निसर्गाशी गाठ पडते तेव्हा ते कसे वागतात ते पण हे आपल्याला शिकवतं. प्राण्यांना आपल्या अन्नासाठी हवं तेवढं आणि हवं तरच मारायचं आणि आपल्याला जेवढे प्राणी हवेत तेवढेच मारायचे, जास्त मारायचे नाहीत. शेतीची लागवड, त्याची देखभाल करायची, वर्षासाठी त्याची आपल्या पिकांची साठवण कशी करायची. आरी हे घरकामे करत असते. आरी जी आहे ती घरकाम करत असते. त्यावेळी पेनी आणि जोडी त्यांच्यात हातभार लावत असतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ते कसे एकत्रितपणे जगतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर आलेले संकटांना सुद्धा ते तोंड देताना कसे एकत्रितपणे तोंड देतात हे सुद्धा आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळतं. अस्वल, लांडगे त्रास देतात हे नक्की आहे, पण म्हणून काय त्यांना विष घालून मारायचं नाही असं पेनीचं मत आहे. आणि जेव्हा ते तसं त्यांना मारलं जातं, साधारणतः आठवड्याभरात 30 लांडगे मारले जातात, तेव्हा पेनीला खूप हळहळ वाटते. कारण त्याचं म्हणणं असं असतं की प्राणी त्यांच्या जगण्यासाठी छोटे प्राणी खातात, आपण आपल्या अन्नासाठी प्राण्यांना मारतो, पण आपल्याला हवे तेवढेच हवे तेव्हाच हव्या त्यांना मारून खायचं, त्यांना विष घालून मारणं हे काय त्यांच्या मनाला पटलं नाही. पेनी जोडीला शिकार कशी करायची हे सुद्धा त्याला सोबत घेऊन अनुभवाने शिकवत असतो. दोघांमधला संवाद सुद्धा खूप छान वाचनीय आहे. आई आरी जरा कडक आणि शिस्तीची आहे, पण जोडीची ती खूप काळजी घेत असते. त्याचं सुद्धा आईवरती खूप प्रेम असतं, पण पेनीशी थोडं त्याचं जास्त जवळीक असते आणि मोकळीकही असते. पेनी आजारी पडल्यावर त्याच्या मृत्यूचा विचार जोडीला खूप त्रासदायक होतो, पण त्यातून तो बाहेर येतो. जोडी लहान आहे, वयाच्या मानाने त्या आईवडिलांच्या नात्याबद्दल त्याच्या दृष्टिकोनातून तो विचार करत असतो. पाडस मिळाल्यावर तो त्याची मनापासून काळजी घेतो. झोपताना सुद्धा तो त्या पाडसाला आपल्या सोबत घेऊन झोपत असतो. हे अमेरिकन संस्कृतीतलं पुस्तक आहे, त्यामुळे नाताळ हा सण साजरा होताना याबद्दल त्यात वर्णन आहे. कुटुंबातील सगळेजण एकमेकांना प्रेझेंट देण्यासाठी कशी धडपड करतात, काच्या आवडीच्या काय काय वस्तू त्या आणतात. त्याचप्रमाणे केक आणि इतर खाणं वगैरे ह्याची जी चंगळ नाताळ्यात असते त्याबद्दलचं वर्णनसुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. आई आरीचा विरोध असून सुद्धा वडील पेनी त्याच्या भावना म्हणजे जोडीच्या भावना समजून घेऊन त्याला मदत करीत असतात पाडस सांभाळण्याबद्दल. पण पाडस मोठं होतं, घरातील वस्तू आणि शेत याची नासाडी करू लागतो, तेव्हा मात्र वडील सुद्धा त्याला मदत करू शकत नाहीत. आणि त्यावेळचं जे लिखाण आहे ते खरंच खूप असं हृदयाला स्पर्शून जाणारं असं आहे. जेव्हा ते पाडस त्रास देत असतं आणि घरातल्या पिकाचं नुकसान करत असतं, तेव्हा त्याचे वडील पेनी त्याला म्हणतात, जोडी जे जे करण्यासारखं होतं तेवढं आपण केलं. मला फार वाईट वाटतंय, किती वाईट वाटतं हे मी तुला कधीच सांगू शकणार नाही, पण वर्षाचं पीक असं नाहीसं होऊन चालायचं नाही. आपल्याला सगळ्यांनाच उपाशी राहावं लागेल. ह्या पाड्याला रानात ने, झाडाला बांध आणि गोळी घाल. हे जेव्हा पेनी त्या जोडीला सांगतो तेव्हा जोडी खूप हताश होतो, पण जोडी आपल्या पाडसाला घेऊन रानात बाहेर पडतो. त्याच्या पाडसाचं नाव असतं फ्लॅग. तो फ्लॅगला घेऊन जोडी मावळतीकडे भरकटत राहिला. पेनीची बंदूक त्याच्या खांद्यावर होती. त्याचं काळीज धडधडत होतं. मध्ये तो थांबत होता, पण पुन्हाही त्याचं काळीज धडधडतच होतं. स्वतःशी दबल्या आवाजात तो बोलला, मी नाही हे करणार, मला हे शक्यच नाही. रस्त्यात तो मध्येच थबकला. मोठ्याने म्हणाला, त्यांना माझ्यावर सक्ती नाही करता येणार. आपल्या मोठ्याला डोळ्यांनी फ्लॅगनं त्याच्याकडे पाहिलं, मग रस्त्याच्या कडेला गवताच्या पुंजक्यात घास करण्यासाठी मान खाली घातली. जोडी जडपणे पुढे चालू लागला. नाही, मुळीच नाही. मला मारा, ठार करा हवं तर, पण हे मी करू शकणार नाही. बाप आणि आई त्याच्याबरोबर तो मनातल्या मनात बोलत होता. त्यांच्याबद्दल वाटणारा द्वेष त्याच्या तोंडातून तो बोलून दाखवत होता.
आई खवळली होती, पेनी गप्प पडून होता. एकूणच त्याचं हे जे काही त्याला आईवडिलांनी सांगितलं ते त्याला खरं पटलं नसतं, पण त्यांनी त्याला मारायला सांगितलं असतं म्हणून तो घेऊन रानात बाहेर पडला असतो. तू माझ्यावर सक्ती करू शकणार नाही, मी ते करणार नाही, असं तो सारखा म्हणत होता. मनातल्या मनात त्यांच्याशी झगडून झगडून जोडीला दमायला झालं. ओसाडवाडीवर तो थांबला. तिथल्या कुंपणाचा एक छोटासा भाग अजून उलगडायचा राहिला होता. एक जुनाट चायना बेरीच्या झाडाखाली त्यानं अंग झोकून दिलं आणि ओक्साबोक्शी रडू लागला. फ्लॅगनं त्याच्या अंगाशी तोंड नेलं आणि जोडीला त्याला कवटाळलं. धापाटाकीत तो पडून राहिला आणि परत म्हणाला, नाही नाही, शक्य नाही. तो उभा राहिला, पण झोल त्याचा जाऊ लागला म्हणून त्यानं चायना बेरीच्या त्या खडबडीत खोडाचा आधार घेतला. चायना बेरीचं झाड मोहरलं होतं. त्यांच्या फांद्या फांद्यांमध्ये मधमाशांची ये जा होत होती. वसंतातल्या त्या स्वच्छ हवेत चायना बेरीचा परिमळ गोड वाटत होता. रडण्यात वेळ घालवायला त्याची जोडीला आता लाज वाटू लागली. ही रडण्याची वेळ नाही, काहीतरी शक्कल लढवणं निकडीचं आहे. पेनी अडचणीत सापडला म्हणजे विचार करीत असे. जोडीला सुद्धा एका आफतीतून निसटायचं होतं. प्रथम त्यानं कल्पनेच्या बेदरकार भराऱ्या मारल्या. फ्लॅगसाठी एका कोण गव्हाणी तयार करायची, चांगली 10 फूट उंच गवत आणि फळं गोळा करायची आणि त्याला खायला घालायचं. पण एका जागी अडकवलेल्या प्राण्याचा चारा आपण गोळा करायचा म्हणजे त्यात अख्खा दिवस जाणार. त्यातून पेनी अंथरुणाला खेळलेला. पिकांची देखभालही आपल्यालाच करायची आहे, ती करायला घरात दुसरं कोणी नाही याची त्याला आठवण झाली. आणि मग तो परत तो बेत रद्द करून काय करावं ते त्याला कळत नव्हतं. जोडी दिवसभर त्याच्याबरोबर फिरला, पण त्याला काही ते शक्य झालं नाही. पाणी जे सांगितलं असतं की त्याला मारायचं. मग तो घरी येतो आणि तो आल्यानंतर त्याला त्याचे वडील जे विचारतात, तुला सांगितलं ते का नाही केलंस? तेव्हा तो म्हणतो, अशक्य आहे, मला ते जमणार नाही. पोरा, इथं मला माझ्याजवळ ये. जोडी, तुला माहीत आहे तुझं हरिण तुझ्याजवळ राहावं, तेवढे शक्य तेवढे प्रयत्न मी केले. तुला माहीत आहे की आपण पिका वाचून जगू शकणार नाही. या रानटी पाड्याचं पीक खाऊ नये असा बंदोबस्त करणं आपल्याला अशक्य आहे, हे सुद्धा तुला माहिती आहे. मग जी गोष्ट टाळता येण्यासारखी नाही ती करून का नाही तू टाकलीस? तो परत म्हणतो की मला हे शक्य नाही. तेव्हा तो म्हणतो की तू तुझ्या आईकडे जा, तू आपल्या खोलीत जा आणि दार लावून घे. जोडीनं खोलीत जाऊन दार लावून घेतलं. खाटेच्या कडेवर बसून हात चोळू लागला. हलक्या आवाजात बोलणं त्यानं ऐकलं. पावलांची चाहूल ऐकू आली. मग बंदुकीचा वार झाला. तो धावतच त्या दाराशी गेला. बंदूक हाती घेऊन त्याची आई उभी होती. नळीतून दूर येत होता. फ्लॅग कुंपणाशी तडफडत पडला होता. आई म्हणाली, त्याला दुखापत करायची माझी इच्छा नव्हती, पण माझा नेम चांगला नाही, तुला ठाऊक आहे. जोडी फ्लॅगकडे धावला. आपल्या 3 शाबूत पायावर उभं राहायचं फ्लॅग प्रयत्न करत होता. जणू जोडी हाच त्याचा शत्रू होता. पुढच्या डाव्या मांडीतून रक्त येत होतं. पेनी कसा बसा अंथरुणावर पडला. आधारासाठी हात धरून तो उभा राहिला. पेनी ओरडला, शक्य असलं तर मीच केलं असतं, पण मला उभं सुद्धा राहता येत नाहीये. जोडी, जा, काम पुरं कर, त्याच्या यातना एकदाच्या संपवून टाक. जोडीनं धावत जाऊन आईच्या हातातली बंदूक घेतली. आईला म्हणाला, मुद्दाम केलंस ना तू? पहिल्यापासून तुला ज्याचा दुश्वास तू करत होती. तो बापाकडे वळला. माझा तू विश्वासघात केलास, तू सांगितलंस तिला बंदूक झाडायला. किंचाळून त्याचा आवाज पिचला आणि तो म्हणाला की मी तुमची तोंडही बघणार नाही. तो मुसमुसत फ्लॅगकडे गेला. पेनी ओरडला, ओरी, मला हात दे, मला उठता येत नाही. वेदना आणि भय यांनी कळवळून फ्लॅग 3 पायावर पळू लागला. तो वाटेत 2दा कोसळला. जोडीनं त्याला गाठलं आणि तो म्हणाला, फ्लॅग, मी आहे जोडी, मी येतो. फ्लॅग धडपडत उभा राहिला, पळू लागला. रक्ताची सतत धार लागली होती. क्षणभर स्तब्ध होऊन तो खाली कोसळला आणि जोडी त्याच्या मागे धावत सुटला. फ्लॅग डबक्याच्या कडेला पडला होता. त्याचे टप्पोरे पाणीदार डोळे उघडून तो चकित नजरेने त्या मुलाकडे पाहू लागला. त्याच्या त्या मुलायम मानेला बंदुकीची नळी टेकून जोडीनं चाप ओढला. एक क्षण अंगभर फ्लॅग थरथरला आणि मग शांत झाला.
जोडीनं बंदूक बाजूला टाकली, जमिनीवर तो उपडा पडला, त्याला उसासे आले आणि उलटी झाली. पुन्हा त्याला उमासे येऊ लागले. त्याची नखं मातीला ओचकारे ओढीत होती, मुठी मातीत प्रहार करीत होते. सारं काही त्याच्या भोवती झोकांड्या खाऊ लागलं. दूरवरची गर्जना कानात गुणगुणत सारखी बारीक झाली. एखाद्या खोल काळ्या डोहात पडावं तसा तो बेशुद्धीच्या काळोखात पडून गेला. शेवटी त्याने त्याला मारलं आणि त्याचा नाईलाज झाला होता. फ्लॅगला जोडीने मारलं. आणि खरं तर जीवनात असे बऱ्याचदा असे प्रसंग येतात, आपल्याही जीवनात असे येतात की जेव्हा व्यावहारिक निर्णय घ्यावा की भावनिक घ्यावा हा प्रश्न पडतो आणि मग ते निर्णय घेणं खूप कठीण जातं. शेवटी व्यावहारिक निर्णय घेणंच गरजेचं आहे हे आपल्याला पटतं आणि आपण त्याप्रमाणे पुढे जातो. पेनी पाडसाला मारून टाकायला सांगतो हे जोडीला खूप कठीण वाटते. त्यावेळची त्याच्या मनातली घालमेल ही सुद्धा या कादंबरीत वाचताना वाचकाला सुद्धा हेलावून टाकते. या घटनेनंतर जोडीचे बालपण कसं संपुष्टात येतं, त्याच्या रम्य अशा जगाच्या ठिकऱ्या उडतात आणि त्यानंतर तो सुजाण प्रौढ माणूस बनतो. त्याचं जीवनच मुळात बदलून जातं. आईवडिलांची त्याला ओढ असते, वडील थकलेले आहेत तेव्हा घरच्या कर्तेपणाची जबाबदारी तो स्वीकारतो आणि मग रानात गेलेला तो परत घरी येतो आणि त्याची भेट पेनीशी होते. त्याचं वर्णनसुद्धा खूप छान वाचनीय आहे. तो घरी येतो तेव्हा पेनीला विचारतो, पेनीला सांगतो मी जोडी आलो आहे. त्याच्याकडे पेनी आश्चर्याने बघतो आणि त्याला म्हणतो, जोडी इकडे जवळ ये. तो त्याच्या जवळ जातो तेव्हा म्हणतो, पोरा तुझी आशा मी सोडून दिली होती जवळजवळ. ठीक आहेस ना तू? हो, सुखरूप आहे, जिवंत आहे, नाहीसा झाला नाहीस, तू शाबूत आहे. तेव्हाही देवाचीच कृपा. जोडीचा विश्वासच बसेना की अजूनही घरच्यांना मी हवासा आहे. खरं तर त्याची जी घालमेल झाली असते फ्लॅगला मारताना आणि त्यावेळी त्याला असं वाटत असतं की घरच्यांना हे पाडच नको आहे, तसाच मी पण नकोसा झालेला असणार आहे. पण घरी आल्यावर पेनीच्या या बोलण्याने त्याला वाटतं की नाही, घरच्यांना मी अजून हवा आहे. तेव्हा तो म्हणाला, मला घरी यावंच लागलं, घरी यायलाच हवं होतंस तू, असं त्याचे बाबा म्हणतात. मग मी बोललो ते खरं नव्हतं, तुझी मला चीड आली होती. तो पेनी त्याला त्याबद्दल सांगतो. तेव्हा कसली चीड? तेव्हा तो मुलासारखा बोलत होतो. पेनी खुर्चीतल्या खुर्चीत चाळवतो आणि त्याला म्हणतो, तुला भूक लागली असेल तेव्हा काहीतरी खाऊन घे. पेनी मग त्याला त्याची विचारपूस करतो, गेला कुठे होतास? तेव्हा त्याप्रमाणे तो सर्व त्याची जे काही जिकडे तो फिरून आलेला असतो त्याबद्दल त्यांना सांगतो आणि तो म्हणतो, तुला उगाच खोटं सांगण्यात काय अर्थ? गोळी घालून मी त्याला ठार केलं तर गोळी फुकट गेल्यासारखी वाटेल, इतका मी कुचकामी झालो आहे. जोडी म्हणाला, माझी कामं पुरी झाली की डॉक्टरना आणायला मी जाणार आहे तुझ्यासाठी. तू वेगळा होऊन परतला आहेस, जरूर तेवढा धडा तुला मिळाला आहे. कोवळा पाडा राहिला नाहीयेस तू आता जोडी, असं पेनी म्हणतो. पेनी पुढे म्हणतो की तुला मी काही गोष्टी सांगणार आहे बाप्यातल्या. मी तुझ्यावर उलटलो अशी तुझी कल्पना. प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा समजावून घ्यावी लागतेच अशी एक गोष्ट मी तुला सांगतो. कदाचित तुला ती एव्हाना समजली पण असेल. प्रश्न फक्त माझ्यापुरता नाही, तुझं हरीण मारावं लागलं एवढ्यापुरताही नाही. पोरा, सारं जीवनच आपल्यावर उलटत असतं. बापाकडे पाहत जोडीनं मान हलवली. पेनी म्हणाला, माणसांच्या दुनियेत काय चाललंय ते पाहिलं आहेस तू? नीचपणा, दुष्टपणा करणारी माणसं तुला माहीत आहेत. मृत्यूला सुद्धा तू जवळून बघितलं आहे. भूक आणि उपासमार म्हणजे काय हे सुद्धा तुला आता कळलं आहे. जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. जीवन सुंदर आहे पोरा, फार सुंदर आहे, पण सोपं मात्र नाही. जीवन एका फटक्यात आपल्याला जमीनदोस्त करतं. आपण उठतो, जीवन आणखीन एक फटका मारतं. आयुष्यभरात मी असाच बेचैन आणि असुरक्षित राहिलो आहे. निदान तुझं आयुष्य अडचणीत जाऊ नये, कमीत कमी ते माझ्यापेक्षा सुखाचं असावं अशी माझी अपेक्षा. आपल्या पोटचं पोर जगाला तोंड देण्यासाठी उभं ठाकताना बापाचं हृदय भडभडून येतं.
आपली ससेहोलपट झाली तशी या पोराची व्हायची आहे हे त्याला माहीत असतं. जमेल तितका काळ तुला मी त्यापासून वाचवावं अशी माझी इच्छा होती. तुझ्या पाड्याबरोबर तू नाचावं बागडावं असंही मला वाटत होतं. तुझा एकाकीपणा त्याच्यामुळे कमी झाला होता हेही मला माहीत आहे. पण प्रत्येक माणूसच एकाकी असतो, त्याचं काय करायचं? जीवन तेव्हा फटका मारून खाली पाडतं, तेव्हा काय करायचं? एकच करायचं, आपल्या वाट्याला भोग येईल तो स्वीकारायचा आणि पुढे चालू जायचं. जोडी म्हणाला, मी पळून गेलो याची मला आता लाज वाटते. पेनी ताठ बसला आणि म्हणाला, तू आता मोठा झाला आहेस, आपला पुढचा मार्ग ठरवायचा तुला हरकत नाही. कदाचित तुला जर खलाशी व्हायचं असेल तर खलाशी लोक हे दर्यावर्दी असतात, काही लोक जात्या जमिनीवर राहणारे असतात. तू इथं राहून शेतीवाडी सांभाळलीस तर मला आनंद वाटेल. इथं राहून तू आवारात विहीर पाडलीस आणि घरातल्या बायकांना धुण्यासाठी डोंगर कपारीतल्या पाण्यापर्यंत जावं लागलं नाही तर मला समाधान आहे. आहेस का तू तयार? जोडी म्हणतो, तयार आहे मी. तुझा हात माझ्या हातात दे. पेनीनं डोळे मिटले. शेकोटीत त्याला फक्त निखारे उरले होते. सकाळी विस्तव करता यावा म्हणून जोडीनं ते राखेत पुरून ठेवले. पेनी म्हणाला, आता खाटेपर्यंत जायला मला मदत हवी. जोडीनं खांद्याला आधार दिला. पेनीनं सगळं वजन त्याच्यावर टाकलं आणि धडपडत खाटेपर्यंत पोहोचला. जोडीनं त्याच्या अंगावर रजई लपेटली. पोरा, तू आलास यातच सर्व काही आलं. आता अंथरुणावर पड आणि विसावा घे. खोलीत जाऊन जोडीनं दार लावून घेतलं. फाटका शर्ट पाटलोण काढून टाकून उबदार पांघरुणात तो शिरला. अंथरूण मऊ गुबगुबीत होतं. आरामात पाय लांब केले. सकाळी लवकर उठलं पाहिजे, दूध काढलं पाहिजे, लाकडं आणायची, शेतात कामं आहेत. शेतातली कामं उरकताना आजूबाजूला खेळायला बागडायला मात्र फ्लॅग नाही आहे. कामातला कठीण वाटा शिरावर घ्यायचा आहेत. आता बाप नाही, पण त्याची काय पर्वा, आपण एकट्यानं सांभाळू सारं. जोडी कसली तरी चाहूल घेत होता. त्याला फ्लॅगची चाहूल हवी होती. घराभोवती धावताना, खोलीच्या कोपऱ्यातल्या शेवाळ्याच्या अंथरुणावर चाळवताना, पण आता ती कधीच ऐकू येणार नाही. फ्लॅगच्या देहावर आईनं माती लोटली असेल का? गिधाडांनी त्याचा चट्टामट्टा केला असेल का? फ्लॅगवर आपण जेवढं प्रेम केलं तेवढं जगातल्या कोणावरही आपण, अगदी पोटच्या पोरावर सुद्धा आपण करू शकणार नाही. आयुष्यभर आता आपण एकटे, पण नशिबी असेल ते भोगावं आणि पुढची वाट धरावी. झोपता झोपता तो ओरडला, फ्लॅग. पण हा आवाज त्याचा नव्हता. तो एका कोवळ्या पोराचा आवाज होता. ओकच्या झाडाखालून एक पोरगा आणि एक हरणाचा पाडा जोडीनं धावत आले आणि कायमची अंतर्धान पावले. कादंबरी इथे संपते. आपल्या बऱ्याच जणांच्या आयुष्यात सुद्धा अशा या जेव्हा घटना घडत असतात तेव्हा आपण निर्णय घेतो आणि आपल्यालाही खरं तर प्रौढत्व प्राप्त होतं आणि आपण मॅच्युअर होत असतो. वेगवेगळ्या अनुभवातून नवीन नवीन शिकत असतो. हे पुस्तक वाचत असताना सतत जाणवतं की बालकांना, मुलांना उत्तम माणूस म्हणून जर आपल्याला घडवायचं असेल तर त्यासाठी त्यांच्याशी संवाद हा साधला पाहिजे. आणि पेनीनी जो जोडीशी संवाद साधला आहे आणि त्यांचं जे मोकळेपण एकमेकांमध्ये आहे ते मला वाटतं घरच्या पालक आणि बालक यांच्या नात्यात असणं खूप गरजेचं आहे. आणि हे कम्युनिकेशन, संवाद जो आहे हा 2 वे असला पाहिजे. फक्त मोठ्यांकडून लहानांपर्यंत नाही, लहानांनासुद्धा आपलं मत त्यात मांडण्याची मोकळीक असायला हवी. हे महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्व या पुस्तकात सतत जाणवत राहतं. म्हणूनच प्रत्येक पालक बालक यांनी हे पुस्तक वाचायला हवं असं मला वाटतं. खरं तर हे पुस्तक म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे असं आपण बघितलं. म्हणजे 1967 सालची त्याची पहिली आवृत्ती आहे. पण खरं सांगायचं तर ह्याला काळाचं बंधन नाही आहे. ह्या कादंबरीतला काळसुद्धा 100 वर्षापूर्वीचा आहे. पुस्तक प्रकाशितसुद्धा बऱ्याच वर्षापूर्वी झालं आहे. पण मला असं वाटतं की हे अजरामर कादंबरी आहे. कुठलाही काळ असू दे, नातेसंबंधांबद्दल जे ते बोलतं आहे, जे भाष्य केलेलं आहे, त्याला काळाचं बंधन नक्कीच नाही आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे त्याचं महत्त्व हे अबाधित राहणार आहे. तेव्हा त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाने आपण हे पुस्तक जरूर वाचायलाच हवं. पाडस हे जे पुस्तक आहे ते मौज प्रकाशनाचं, ते आपण सर्वांनी एकदा तरी जरूर वाचावं. आज इथे थांबूया.
हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही पण विनंती. तर आज इथे थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.